लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गोळीबार प्रकरणात नवीन ट्विस्ट, फिर्यादीच्या भूतकाळाचा शोध घेताच उलगडले धक्कादायक वास्तव, अनेक कारनाम्याचा पर्दाफाश। मनोज अहिरे यांच्याकडून भांडाफोड, परिसरात एकच खळबळ। नाशिकचा पातळी फाटा परिसरातील शिवसागर हॉटेलमध्ये संपन्न झालेल्या ॲडव्होकेट मनोज आहेर यांच्या पत्रकार परिषदेमध्ये विविध खुलासे समोर येत असून त्यात स्वतःला वकील म्हणून मिरवणारे प्रशांत खंडेराव जाधव हे गोळीबार प्रकरणातील फिर्यादी आहेत। संशयित आरोपी अंकुश लक्ष्मण शेवाळे यांना दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी न्यायालयामध्ये पोलीस रिमांडकरिता हजर केले असता न्यायालयामध्ये संबंधित पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या विरुद्ध पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष मारहाणीबाबत अंकुश याने तक्रार केल्या कारणाने न्यायालय आवारात प्रशांत जाधव यांनी जमवलेले गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या सहकार्याने अंकुश लक्ष्मण शेवाळे यांची बहीण सौ स्नेहल किशोर पाटील हिला दबाव टाकण्याकरिता अश्लील शिवीगाळ करून तसेच अश्लील स्पर्श करत मारहाण केली असल्याची तक्रार सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सदर प्रकरणात दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी न्यायालयाने संशयित आरोपी अंकुश शेवाळे यांच्या तक्रारीवरून न्यायालयाने संबंधित पोलीस कर्मचारी पवन परदेसी आणि सचिन करंजे तसेच तपासी अधिकारी यांच्या विरुद्ध चौकशीचे आदेश दिलेले आहेत। मात्र प्रशांत जाधव हा सराईत गुन्हेगार असून सदर पोलीस कर्मचारी व अधिकारी सोबत व्यक्तिगत आर्थिक हितसंबंध आहेत, अशी माहिती ॲडव्होकेट मनोज अहिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। परंतु या संदर्भात प्रशांत जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। संबंधितांनी माझ्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप असतील तर त्यांनी त्या संदर्भात कागदपत्र घेऊन पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन केले आहे। प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणामध्ये दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी न्यायालयामध्ये संबंधित फिर्यादी आणि जे पोलीस कर्मचारी यांच्या विरोधात कस्टडियल क्रुएल्टीबाबत गुन्हा दाखल आहे। चौकशी चालू आहे। त्याच पद्धतीने संबंधित जी अंकुश शेवाळे यांची जी बहीण आहे तिने सरकारवाडा पोलीस ठाणे या ठिकाणी विनयभंगाचा गुन्हा तक्रार दाखल केलेली आहे। त्याचं वकीलपत्र मी घेतलेलं आहे। संबंधित 2019 मध्ये संबंधित जे फिर्यादी आहेत त्यांच्यावरती देवळी कॅम्प पोलीस ठाणे या ठिकाणी ऑलरेडी गुन्हा दाखल आहे। संबंधित यातील जे संशयित आरोपी श्रीकांत वाकडे जे आहेत ते सर्कल नंबर 5 नाशिकमध्ये होते, कारागृहामध्ये सोबत होते। मग त्यांना त्यावेळेस 2022 मध्ये का ओळखू शकले नाहीत हा एक प्रश्न चिन्हकार होतो। त्याच पद्धतीने त्यावेळेस साधारणतः 600हून अधिक संशयितांविरुद्ध तक्रारी या प्रशांत जाधव यांनी केलेल्या होत्या। मग जर आता जर ते संबंधित संशयित मिळून आलेले आहेत तर मग या संबंधित 600 लोकांविरुद्ध तक्रार करण्याचं कारण काय होतं? त्यामध्ये जी एक महिला बँकेतील कर्मचारी होती आणि तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत जी काही संशय तयार केला होता, जर ती या प्रकरणामध्ये नव्हती तर मग त्या महिलेबाबत तक्रार किंवा तिच्या नवऱ्याबाबत संशय करण्याचं कारण काय होतं हाही संशयाच्या भोवऱ्यात आहेत। त्या महिलेवरती काही अत्याचार झाला तर नाही ना, याबाबतचाही प्रश्न चौकशी होणं, सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने जे ललित पाटील प्रकरण आहेत त्या प्रकरणामध्ये नाशिकमधील अनेक प्रतिष्ठित लोकांना संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत नाशिक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या सही शिक्के आणि काही नोटिसांचे बजावणे झालेले आहेत। त्यांना पोलीस चौक्यांमध्ये विविध पोलीस चौक्यांमध्ये बोलवून पैशांची मागणी झालेली आहे आणि याबाबत जेव्हा सेटलमेंटचा वेळ यायचे तेव्हा संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी त्या लोकांसोबत तक्रारदारांसोबत जात असायचे। मग या संपूर्ण प्रकरणात ललित पाटील प्रकरणाचा जो मूळ गांभीर्य आहे त्याची चौकशी होणं गरजेचं आहे। संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात ऑलरेडी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल आहेत। त्या संदर्भामध्ये डिपार्टमेंटल इन्क्वायरीची चौकशी झालेली आहे। त्यातील जे डिपार्टमेंटल इन्क्वायरीचे जे आयोग होते स्वर्गवासी अशोक नजम साहेब यांचा साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये आत्महत्या पोलीस ठाण्यामध्ये झालेली आहे। त्याची चौकशी त्यामध्ये त्या ललित पाटील प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडे होती। मग या संपूर्ण त्याचा सहभाग आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि म्हणून सदरची पत्रकार परिषद घेतली आहे। त्यासोबत जे बीप मर्चंट जे आहेत साधारणतः 100हून अधिक बीप मर्चंटांची त्याच्यामध्ये संशयित म्हणून नाव घेण्यात आलं होतं। मग जर त्यांचा जर यात सहभाग नाही आहे तर मग त्यांच्यावर संशय घेण्याचं कारण काय होतं याचीही माहिती घेणं गरजेचं आहे। आणि न्यायालयामध्ये ज्या कस्टडियल जे काही हिंसा झालेली आहेत त्या हिंसेमध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहेत
त्यांच्या आणि यांचे वैयक्तिक संबंध आहेत याचे मी पुरावे ऑलरेडी दिलेले आहेत आणि मग याची चौकशी होणं गरजेचं आहे म्हणून सदरची पत्रकार परिषद. धन्यवाद. काही राहिलं आहे? दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी न्यायालयामध्ये संबंधित फिर्यादी आणि जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्या विरोधात कस्टडियल क्रुएल्टीबाबत गुन्हा दाखल आहे. चौकशी चालू आहे. त्याच पद्धतीने संबंधित जी अंकुश शेवाळे यांची जी बहीण आहे तिने सरकारवाडा पोलीस ठाणे या ठिकाणी विनयभंगाचा गुन्हा तक्रार दाखल केलेली आहे. तिचं वकीलपत्र मी घेतलेलं आहे. संबंधित 2019 मध्ये संबंधित जे फिर्यादी आहेत त्यांच्यावरती देवळी कॅम्प पोलीस ठाणे या ठिकाणी ऑलरेडी गुन्हा दाखल आहेत. संबंधित यातील जे संशयित आरोपी श्रीकांत वाकोडे जे आहेत ते सर्कल नंबर 5 नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये ते सोबत होते. मग त्यांना त्यावेळेस 2022 मध्ये का ओळखू शकले नाहीत हा एक प्रश्न चिन्हदार होतो. त्याच पद्धतीने त्यावेळेस साधारणतः 600हून अधिक संशयितांविरुद्ध तक्रारी या प्रशांत जाधव यांनी केलेल्या होत्या. मग जर आता जर ते संबंधित संशयित जर मिळून आलेले आहेत तर मग या संबंधित 600 लोकांविरुद्ध तक्रार करण्याचं कारण काय होतं? त्यामध्ये जी एक महिला बँकेतील कर्मचारी होती आणि तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत जी काही संशय तयार केला होता, जर ती या प्रकरणामध्ये नव्हती तर मग त्या महिलेबाबत तक्रार किंवा तिच्या नवऱ्याबाबत संशय करण्याचा कारण काय होतं हाही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्या महिलेवरती काही अत्याचार झाला तर नाही ना याबाबतचाही प्रश्न चौकशी होणं सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने जे ललित पाटील प्रकरण आहेत त्या प्रकरणामध्ये नाशिकमधील अनेक प्रतिष्ठित लोकांना संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत नाशिक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या सही शिक्के आणि अशी काही नोटिसांची बजावणी झालेल्या आहेत. त्यांना पोलीस चौक्यांमध्ये विविध पोलीस चौक्यांमध्ये बोलवून पैशांची मागणी झालेली आहेत आणि याबाबत जेव्हा सेटलमेंटचा वेळ यायची तेव्हा संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी त्या लोकांसोबत तक्रारदारांसोबत जात असायचे. मग या संपूर्ण प्रकरणात ललित पाटील प्रकरणाचा जो मूळ गांभीर्य आहेत त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात ऑलरेडी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल आहेत. त्या संदर्भामध्ये डिपार्टमेंटल इन्क्वायरीची चौकशी झालेली आहे. त्यातील जे डिपार्टमेंटल इन्क्वायरीचे जे आयोग होते स्वर्गवासी अशोक नजन साहेब यांचा साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये आत्महत्या पोलीस ठाण्यामध्ये झालेली आहेत. तिची चौकशी त्यामध्ये त्या ललित पाटील प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडे होती. मग या संपूर्ण त्याचा सहभाग आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि म्हणून सदरची पत्रकार परिषद घेतली आहेत. त्यासोबत जे बीप मर्चंट जे आहेत साधारणतः 100हून अधिक बीप मर्चंटांची त्याच्यामध्ये संशयित म्हणून नाव घेण्यात आलेलं होतं. मग जर त्यांचा जर यात सहभाग नाही आहे तर मग त्यांच्यावर संशय घेण्याचं कारण काय होतं याचीही माहिती घेणं गरजेचं आहे. आणि न्यायालयामध्ये ज्या कस्टडियल जे काही हिंसा झालेली आहेत त्या हिंसेमध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहेत त्यांच्या आणि यांचे वैयक्तिक संबंध आहेत याचे मी पुरावे ऑलरेडी दिलेले आहेत आणि मग याची चौकशी होणं गरजेचं आहे म्हणून सदरची पत्रकार परिषद. धन्यवाद. या संदर्भामध्ये आपण ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. या गोळीबार प्रकरणाचे विविध अंग याच्यामध्ये विस्तारित स्वरूपात आपल्याशी आपल्या समोर मांडणं गरजेचं आहे. या प्रकरणामध्ये जो दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी जेव्हा अंकुश शेवाळे यांची न्यायालयीन न्यायालयामध्ये जेव्हा त्यांची पेशी होती त्यावेळेस संबंधित पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यावरती मारहाण केल्याचा गंभीर आरोप न्यायालयामध्ये झाला. त्या संदर्भात मान्य न्यायालयाने संबंधित अधिकारी आणि पोलिसांच्या विरोधामध्ये चौकशीचे आदेश दिले. त्याच पद्धतीने इन कॅमेरा त्यांची मेडिकलसुद्धा झालेले आहेत आणि सदरचं बाब हे प्रचंड गंभीर आहेत. त्यामध्ये जी कस्टडियल जी क्रुएल्टी आहेत ती प्राथमिक दृश्य आलेलं आहेत. आता ती गंभीर का असावी तर याच्या मागचं कारण असं आहे की ज्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती ज्या पोलीस अधिकाऱ्यांवरती सदर मारहाणीचा जो आरोप आहे तर त्या पोलीस कर्मचाऱ्यांचे संबंधित फिर्यादी प्रशांत जाधव यांच्यासोबतचे जे काही आर्थिक हितसंबंध किंवा वैयक्तिक हितसंबंध आहेत याबाबतचे पुरावे मी आपल्याला प्रेस नोट सोबत दिलेले आहेत. यांचे जे काही सोबत असलेले पार्ट्या असतील काय असतील याचे फोटो मी आपल्यापुढे दिलेले आहेत. त्यामुळे हा प्रकरण गंभीर आहे आणि या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत जे काही विविध प्रकरणं झालेली आहेत त्या विविध प्रकरणांचा खुलासा आपल्यापुढे करणं गरजेचं आहे. सन 2019 मध्ये
24/3/2019 मध्ये देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संबंधित प्रशांत जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा नंबर 48/2019 हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये त्यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये पाठवलेलं होतं. त्या कारागृहामध्ये सर्कल क्रमांक 5 मध्ये ज्यामध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं त्यामध्ये संबंधित संशयित आरोपी श्रीकांत वाकोडे म्हणजे जो बारक्या आहेत तो त्यांच्यासोबत होता आणि त्यांचे मैत्री संबंध सन 2019 पासून तर अद्याप पावेत आहेत. जर सदर गोळीबार प्रकरणामध्ये जर संबंधित आरोपी जर होता आणि तो त्यांच्या ओळखीचा होता तर त्या फायरिंगमध्ये यांनी त्याचं नाव का घेतलं नाही, हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यासोबत सदरची जेव्हा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस ज्या साधारणतः 600हून अधिक संशयितांवरती संशय घेण्यात आला होता. त्यामध्ये काही बीप मर्चंट होते, 100हून अधिक बीप मर्चंट होते. त्या बीप मर्चंटांचा जर या गुन्ह्यामध्ये संबंध नव्हता तर त्यांच्यावर संशय का घेण्यात आला होता याबाबतचाही खुलासा होणं गरजेचं आहे. बीप मर्चंट ज्या पोलीस कर्मचाऱ्यांची जे नावं या कस्टडियल क्रुएल्टीमध्ये नाव आलेलं आहेत यांना हाताशी धरून नाशिक ग्रामीण हद्दीमध्ये जाणारे जे बीपचे ट्रक आहेत त्यांना वळवून पुन्हा नाशिक अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गरवारे पॉईंटला आणून त्या बीप मर्चंटांकडनं खंडणी मागणारे कोण आहेत याबाबतचा खुलासा झाला पाहिजे. याबाबतचे पुरावेसुद्धा, कारण जर या बीप मर्चंटांचं नाव आलं होतं तर 100% त्यामध्ये काहीतरी तथ्य असावं. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये नाशिक पोलीस आयुक्त यांच्या सही शिक्क्याने आणि अंबड पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सही शिक्क्याने जानेवारी 2024 पासून सिडकोतील नाशिकमधील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना खोट्या नोटिसांची बजावणी करून या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत बजावणी करून त्यांना पोलीस चौकींना बोलून त्यांच्याकडनं सदर प्रकरण दाबण्याकरता मोठ्या मोठ्या रकमेची मागणी केलेली आहे. त्या संदर्भामध्ये नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्यामध्ये ऑलरेडी तक्रार दाखल आहेत आणि त्या तक्रारीमध्ये माननीय पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवरती डिपार्टमेंटल इन्क्वायरी बसवलेले आहेत आणि त्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी ज्या पोलीस अधिकाऱ्याकडे दिली होती स्वर्गवासी अशोक नजन साहेब यांच्याकडे ती तक्रार दिलेली होती आणि त्यांचा 2 दिवसामध्ये आत्महत्या झालेली आहे. ललित पाटील प्रकरणाने नाशिकमध्ये खळबळ उडाली होती आणि म्हणून या प्रकरणाचं ही गांभीर्याने चौकशी होणं गरजेचं आहे. या पोलिसांच्या व्यतिरिक्त तडजोड करायला येणारे माणसं कोण होते याचाही आपल्याकडे पुरावा आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य घेऊन माननीय पोलीस आयुक्त यांनी त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्या पद्धतीने खंडणी आणि विविध स्वरूपाचे जे हे चाललेलं आहे तर याला वाचा फोडणं गरजेचं आहे. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक.